1 डिसेंबरला म्हणजे मतदानाच्या आदल्या रात्री नाशिककरांना लक्ष्मीचं दर्शन होणार आहे। हे आम्ही नाही तर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात। पाटलांच्या लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्यावर सारवासारव करताना सत्ताधाऱ्यांची पुरती दंगछाव झाली तर विरोधकांना टीका करण्यासाठी फुलटॉस मिळाला। पाहूया गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले आणि तरुण दिवसभर कसे राजकीय शोले भडकले। बाहेर खाली टाकून झोपा तुम्ही 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ लक्ष्मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ। मेरे बाप ने उसके बाप को गिराया था, इथून बदला सुरू होता खून का बदला खून। ही परिस्थिती असते नगरपालिकेची, ग्रामपंचायत निवडणूक सगळ्यात कठीण। आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में, बेमाल है नगर विकास में, बेमाल है नगर विकास में, बेमाल है नगर विकास में। नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयांची बिल्डिंग तयार आहे माझी। पाणी पुरवठा मंत्री असल्यानं लक्ष्मी गुलाबराव पाटलांच्या घरात पाणी भरतीये का? की शिवसेनेकडे नगरविकास खातं असल्यानं मंत्र्यांच्या तिजोरीचा भरपूर विकास झालाय का? हे रोखठोक प्रश्न सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाबराव पाटलांना आणि कदाचित एकनाथ शिंदेंचं शिवसेनेच्या सगळ्याच मंत्र्यांना बोचतील। मात्र हे प्रश्न उपस्थित करण्याची संधी दिली आहे ती स्वतः गुलाबराव पाटलांनीच। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी महोदयांची नाशिकच्या भगूरमध्ये सभा होती। मतदानाच्या 1 दिवस आधी लक्ष्मीला कसं प्रसन्न करायचं याचा कानमंत्र गुलाबराव पाटलांनी दिला। लोक हुशार आहे। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दरदार उठ बघता काय झोपलायस उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते। बाहेर खाली टाकून झोपा तुम्ही 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ। बाहेर खाली टाकून झोपा तुम्ही 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ। मतदारांवर लक्ष्मी प्रसन्न होण्याआधी तिची कृपा नेत्यांवर झाली पाहिजे। आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर लक्ष्मी का प्रसन्न आहे याचं गुपित देखील गुलाबराव पाटलांनी जगजाहीर करून टाकलं। आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में, बेमाल है नगर विकास में, बेमाल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आता झाली नशिराबाद। मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयांची बिल्डिंग तयार आहे माझी। पैसे वाटण्याचा आमिष दाखवून मतं मागणं हा आचारसंहितेचा भंग आहे। हे 5 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेल्या आणि अनेक वेळा मंत्रिपद उपभोगलेल्या गुलाबराव पाटलांना वेगळं सांगण्याची गरज नाही। मात्र आपलं कुणीच काही बिघाडू शकत नाही या वृत्तीतूनच त्यांनी मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा आमिष दाखवण्याचं धाडस केलेलं दिसतंय। एखादा नेता चुकला तर कान पकडणं हे पक्षप्रमुखाचं काम असतं। मात्र गुलाबराव पाटलांना पाठीशी घालताना त्यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय अर्थ काढला तुम्हीच ऐका। नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय। आणि मोठी शहरं विकसित होतात पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार याचा अर्थ असा घ्यायचा। खरं तर शिंदेंची शिवसेना चुकली तर विरोधकांआधीच सध्या भाजपच त्यावर बोट ठेवते। मात्र गुलाबराव पाटील थोडे लकी ठरले। त्यांच्या लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्यात चंद्रशेखर बावनकुळेंना काही वावगं वाटत नाही। शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळं ते निवडणुकीचे भाषणं असतात पण निधीबद्दल मात्र तिघे मिळून ठरवतात।
गुलाबराव पाटलांचं वक्तव्य म्हणजे विरोधकांसाठी फुलटॉस होता. भारतीय जनता पार्टी पैसे देऊन माणसं फोडते, हाच आरोप आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता. हे ज्यावेळेस फुटले होते त्यावेळेस आरोप आम्ही हाच केला होता की भारतीय जनता पार्टी सत्तेचा, संपत्तीचा वापर करून माणसं फोडते. आता यांचे माणसं फुटल्यावर यांना हा त्रास लक्षात आला, यांना हा त्रास 5वीलाच पुजलेला लक्षात येतोय. जेव्हा स्वतःवर बितते त्यावेळेस हा त्रास त्यांना लक्षात आलेला आहे. हे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी महायुतीचं जे सरकार आहे, हे कॉमेडी शो जो असतो त्या प्रकारे वागतात आहेत. जे भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे हे वाटण्याचं काम हे लोक करणार आहेत. 10,000 रुपये एका वोटला द्यायचं या लोकांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे गुलाब पाटलांनी सहजतेनं सांगितलेलं आहे की तुम्ही 1 तारखेला घराच्या बाहेर झोपा म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे येईल. या भाजप आणि महायुतीच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर हे नगरपालिका पहिला पाया आहे आणि हा पाया तुम्ही संविधान वाचवायसाठी आपण रचा. नगरपंचायतीची निवडणूक असो किंवा लोकसभेची, लक्ष्मी दर्शनाची भाषा करणारा एखाद दुसरा नेता हा उगवतोच. निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्वाची असते. कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक दिवस होत असतं. त्यामुळं अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा. पण मतदानाला जो निर्धार केलाय पक्का, तो निर्धार पक्का ठेवा. कमल या निशाणीचं बटन दाबा. तुम्हाला येत्या 10 दिवसामध्ये मोठ्या लक्ष्मी दर्शनाचा योग आहे. खास लोकांना विदेशी, चिल्लर नेत्यांना देशी. बरोबर आहे ना? ताई माई अक्का, म्हातारीला लुगडं, तरुण पोराला पॅन्ट शर्ट आणि सगळे गांधीवादी आहेत. 5,000 रुपये द्या म्हणतात. महागाई वाढली. ज्याला खायचं आहे ते खाऊन घ्या, प्यायचं आहे ते पिऊन घ्या, मिळालं ते ठेवून घ्या. हरामाचा माल गरिबाकडे जाण्याची हीच वेळ आहे. तेव्हा लक्ष्मीला नाही म्हणू नका. मतदारांना उघड उघड पैशाचा आमिष दाखवणारे मंत्री गुलाबराव पाटलांवर आचारसंहितेच्या नियमानुसार कारवाई होणार का, की अशा वक्तव्यांकडे कानाडोळा करण्याची परंपरा कायम ठेवत लोकशाहीची पुन्हा एकदा खिल्ली उडवली जाणार? बघूया 1 तारखेच्या रात्रीपर्यंत काय होतंय. मतदारांवर लक्ष्मी प्रसन्न होते की गुलाबराव पाटलांवर निवडणूक आयोग? मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.